धाराशिव जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख असलेलं सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं. मी आता एका सोयाबीनच्या शेतामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सोयाबीन शेताला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. आणखीन देखील या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ती पाणी आपल्याला साचलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठेतरी या सोयाबीन असेल, उडीद असेल, भुईमुग असेल, हे जे शेत आहे त्याला मोठा फटका बसल्याची जी परिस्थिती आहे ती पाहायला मिळते. माझ्या या जर बाजूला पाहिलं तर या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला शेतामध्ये जे आहे ती पाणी पाहायला मिळतंय. एकंदरीत जर आपण प्रशासकीय अहवाल पाहिला तर जवळपास 28,500 हेक्टरला जो आहे तो यामध्ये फटका बसलेला परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे देखील या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जर आपण पाहिलं तर कळंब असेल, त्याचबरोबर वाशी असेल, भूम असेल, त्याचबरोबर परंडा आणि लोहारा या भागामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर जी आहे ती अतिवृष्टी झाली, पाऊस झालेला आहे आणि यामध्ये काही जनावरांचं देखील नुकसान झालेलं आहे. प्रशासनाकडून अर्थात तो पंचनामेचे काम सुरू आहे. मात्र शेतकऱ्याला जो आहे तो तातडीने मदत मिळावी अशी मागणी ही जिल्ह्यातील शेतकरी करताना पाहायला मिळतात. माझ्यासोबत काही शेतकरी देखील आहेत. मला सांगा, मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, काय नुकसान झालं? लय सोयाबीनची नुकसान झाली, उडदाची झाली, मुगाची झाली. सगळ्या शेतात पाणी पाण्याहून शेवाळा हिरवागार तयार झाला. लय मोठी नुकसान झाली आहे. माझा आता 25 एकर सोयाबीन आहे. कमीत कमी 2 लाख खर्च आलेला आहे मला. तर त्याचं पूर्ण नुकसान समजा पाण्यात सोयाबीन आहे माझं. काय मागणी आहे आता? काय सरकारनं काय असेल ती शेतकऱ्याला मदत करावी एवढीच माझी मागणी आहे. लय नुकसानीत शेतकरी आहे किंवा आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यावर आले. पंचनामा झाला का तुमचा? पंचनामा अजून काय झालेला नाही. कोणी आले नाहीत का? कोणी सुद्धा आलेलं नाही काय नाही. तुमचं काय नुकसान झालं? कांद्याची लागवडीसाठी रोप टाकलेलं आहे आता. तरी साधारण रोप तर गेलेच. कांद्याचं नुकसान झालं आणि सोयाबीन मध्ये बी एवढं पाणी, उडदामध्ये सोयाबीन मध्ये सगळं पूर्ण पाणीच आहे. त्याच्यामुळं त्याचं काय हाती लागायचं काय म्हणजे विषयच राहिला नाही. तर शासनाने तातडीनं पंचनामा करावे आणि काय असेल ते त्याच्या पंचनामा करून नुकसान भरपाई शेतकऱ्याला द्यावी अशी आमची नम्र शेतकऱ्याच्या माध्यमातून एक मी माझं म्हणणं. नक्की आपण जर पाहिले तर अगदी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते फटका बसलेला आहे. खरीपातील जी पिकं आहेत ती अक्षरशः मातीमोल झालेली आहेत. पिकाला मोठ्या प्रमाणावर खर्च केला, मात्र आता जी हातातोंडाशी आलेली पिकं आहेत ती अक्षरशः या अतिवृष्टीमुळे मातीमोल झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी सरकारनं आम्हाला पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी जी आहे ती या भागातील शेतकरी करताना पाहायला मिळत आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.